तर आज बनवणार आहोत उरलेल्या पोळीपासून मस्त असे चटपटीत पापड पोळीचे। तर उरलेली पोळी सगळ्यांकडे असतीच, एक ना दोन असतात आणि त्या अशा कडक होऊन जातात। तर काय करायचे, तेल घेऊन त्यात आपल्याला पोळ्या तळून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्याचा असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। असे तुकडे केले की त्यानंतर त्यावर चाट मसाला, लाल तिखट, मीठ किंवा काळं मीठही टाकू शकता आणि सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। ही तळलेली पोळी जी आहे ना ती खूपच टेस्टी लागते खायला, किंवा तुम्ही यात काही नाही जरी टाकलं तरी सुद्धा खूप छान लागते तशीच ती खायला। हे बघा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं, खूपच छान लागते आणि पोळी वायाही नाही जात आणि कडक झाल्यावर आपल्याला ती कशासोबत खाताही येत नाही। त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा।